मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदराची पिलं असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। हा भाविकांच्या श्रद्धेशी खेळ आहे का? याबरोबरच प्रसादाच्या ट्रेमधील उंदरांच्या पिलावरून रंगलेल्या राजकारणावरचा हा एक स्पेशल रिपोर्टही पाहूया। सिद्धिविनायकाच्या प्रसादात उंदीर, केळसमाण्या व्हायरल व्हिडिओनं खळबळ। भाविकांच्या श्रद्धेशी खेळ। सर्वात श्रीमंत संस्थान तिरुपती बालाजीच्या लाडवात प्राण्यांची चरबी वापरल्याचा प्रकार समोर आला आणि आता त्यानंतर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओत सिद्धिविनायक मंदिरातील महाप्रसादाच्या लाडू पॅकेट पाहायला मिळतात। आत चक्क उंदराची पिल्लं असल्याचा केळसमाणा प्रकारही दिसतोय। यामध्ये उंदरानं लाडूचे पॅकेट कुरतडल्याचंही दिसून येत आहे। त्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। हा प्रकार घडला असेल तर प्रसाद बनवणाऱ्यांना फटके द्यायला पाहिजेत, अशा शब्दात मंत्री मुनगंटीवारांनी संताप व्यक्त केला। तर सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानं प्रसादात उंदीर असल्याचा दावा फेटाळलाय। चौकशी केलीच पाहिजे। खिळसवाना काय फटके मारले पाहिजे। देवाचा प्रसाद आहे, पवित्र भावनेने ग्रहण केला जातो। कोणाची चूक असेल तर पण प्रकारची चौकशी करताना काही मुद्दाम तर कोणी केलं नाही ना, हे तपासावं लागेल। तो व्हिडिओ हा सिद्धिविनायक मंदिर जिथे लाडू बनतात तिथलाच आहे असं वाटतच नाही। त्याचं कारण असं आहे, एखाद्या उकिरड्यावरती तो फोटो काढावा तसा फोटो आहे। आमच्याकडे ज्या ठिकाणी लाडू बनतात तिथे अतिशय स्वच्छ अशी संपूर्ण जागा आहे। कागदाचा तुकडाही तिथे मिळणार नाही एवढी स्वच्छ जागा आहे। कवर दिसतंय किंवा जे पॉकेट्स दिसतंय ते सिद्धिविनायकाचं असल्यासारखं वाटतंय, पण लाखो लाडू हे रोज विकले जातात। त्यामुळे तो सिद्धिविनायक मंदिरातला लाडू बनतो त्या ठिकाणचा आहे हे काही खरं नाही। सिद्धिविनायक मंदिरात दररोज 50,000 लाडू बनवले जातात। त्यातच सणासुदीच्या काळात लाडवांना जास्तीत जास्त मागणी असते। लाडू 7 ते 8 दिवस साठवून ठेवता येतात। मात्र लाडवाच्या ट्रेमध्ये उंदीर आढळल्यानं प्रसादाच्या स्वच्छता आणि शुद्धतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे सरकारनं या केळसमाण्या प्रकाराची तपासणी करण्याची मागणी भाविकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।